वीरः विषमः शून्यः घृताशिः अचलः। धर्मत्राणाय म्हणजे धर्माचं रक्षण करण्यासाठी किंवा धर्म जतन करण्यासाठी वीरान शूर असुर मुख्यान राक्षसांच्या मुख्यांना हंती इति ठार मारणारा असा जो तो वीर हा। धर्मरक्षणासाठी त्यांनी अनेक अवतार घेऊन निडर साहसी असलेल्या सुद्धा असुरांचा नाश ज्यांनी केला तो वीर हा। असंही म्हटलं जातं की द्वंद्वाचा नाश करणारा, नकारात्मकता निर्माण ही द्वंद्वांमुळे होते आणि द्वंद्वातीत आपल्या भक्तांना जो करतो, द्वंद्वांचा नाश त्यांच्या करतो असा जो तो वीर हा। ओम वीरघ्ने नमः। 742 विषमः समः न अस्य विद्यते त्याच्यासारखा कोणीही दुसरा अस्तित्वात नाही। सर्व विलक्षणत्वात म्हणजे सर्वांपेक्षा जो वेगळा आहे असा तो विषमः। किंवा न त्वत्समः अस्ति अभ्याधिकः कुतः अन्यः म्हणजे जर त्याच्यासारखाच कोणी नाही तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ चांगला कोण असू शकेल। त्याला कोणीही मागे टाकू शकत नाही, त्याच्या कोणीही वरचढ नाही असा जो तो विषमः। अप्रतिम अर्जुन विश्वरूप बघून अर्जुन म्हणतो की तुमच्या बरोबरीचा कोणी नाही तर वरचढ कोण असू शकेल। अद्वितीय शक्ती असलेला असा जो तो विषमः। ओम विषमाय नमः। 743 शून्यः सर्व विशेष रहितत्वात म्हणजे कोणतेही वेगळेपण, भिन्नत्व, विशेषता, वैशिष्ट्य अशी ज्याची नाही आहेत। शून्यवत जो जणू काही रिकामा आहे, शून्यवत असा असणारा तो शून्यः। उपकरण म्हणजे वस्तू, अनुभव म्हणजे भावना, शरीर मन बुद्धी म्हणजे विचार करण्याच्या गोष्टी ह्या ज्याच्याकडे नाहीच आहेत, त्याच्यापासून जो मुक्त आहे असा तो शून्यः। अनुभव करता व्यक्तित्व त्याच्याकडे नाही। ब्रह्मामध्ये शुद्ध चेतनेमध्ये ह्या काही गोष्टी नाही, कारण हरीचा भक्त या सर्वांपलीकडे गेलेला असतो। कोणात्याही गुणाशिवाय प्रतीत म्हणून शून्य। जेथे आकारास आले की कोणतीही वस्तू नाही असा जो तो शून्य। ओम शून्याय नमः। 744 घृताशी घृताः विगलताः म्हणजे वितळून विरघळून गेल्या आहेत। आशिषः प्रार्थना अस्य इति ज्याच्या प्रार्थना आशिष ह्या वितळून विरघळून गेल्या आहेत असा। कारण परमेश्वर हा परिपूर्ण आहे, पारलौकिक आहे। दुसरा ये असा घृताची आहुती घेणारा असा जो अग्निरूप आहे तो घृताशी। ओम घृताशिषे नमः। 745 अचलः न स्वरूपात म्हणजे आपल्या स्वरूपात किंवा स्वभावात, न सामर्थ्यात, शक्ती ताकद याच्यामध्ये सुद्धा नाही। नच ज्ञानाधिकात ज्ञान वगैरे गुणात या गुणांमध्ये चलनम विद्यते अस्य कुठची हालचाल विचलन होत नाही, अजिबात बदल होत नाही असा। म्हणजे ज्याच्या स्वभावात शक्तीमध्ये ज्ञानामध्ये कोणताही बदल विचलन होत नाही असा तो अचलः न हलणारा न चालणारा जो कधीही आपल्या अनंत स्वभावातून ढळत नाही असा। कारण तो सर्वव्यापी आहे म्हणून तो हलतच नाही, हलूच शकत नाही किंवा हलत नाही, कारण तो सर्वत्र सततच विद्यमान असतो म्हणून तो अचलः। ओम अचलाय नमः।